गुड आफ्टरनून गाईज. आता बघूया एनर्जी लेवल डायग्राम. डायोडचं नेक्स्ट पॉईंट आहे. याच्या अगोदर आपण फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस बघितलं. नेक्स्ट टॉपिक आहे एनर्जी लेवल डायग्राम. ॲज एक्सप्लेन इन अर्लियर टॉपिक, वन कॅन रिमेंबर दॅट डायोड कंडक्ट्स इन फॉरवर्ड बायस and in reverse bias it cannot conduct. It acts as a unidirectional switch. आता याच्यामध्ये कसं आहे, आपण बघितलं याच्या अगोदर की डायोड फॉरवर्ड बायसमध्ये कंडक्ट होतो आणि रिव्हर्स बायसमध्ये नॉट म्हणजे कंडक्ट होत नाही. म्हणजे डायोड फॉरवर्ड बायसमध्ये ॲज क्लोज स्विच म्हणून काम करतो आणि रिव्हर्स बायसमध्ये ॲज ओपन स्विच म्हणून काम करतो. आणि म्हणजेच काय, तो ॲज अ युनिडायरेक्शनल स्विच म्हणून काम करतो. ओके, तर याच्यानंतर बघूया आता. द फिगर ऑन पॉइंटिंग शोज द आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायोड इन डिटेल विथ एनर्जी लेवल डायग्राम. आता याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला व्ही आय कॅरेक्टरिस्टिकचे आपण ग्राफ जे बघितला लास्ट लेक्चरमध्ये ते त्याच्यामध्ये एकदा रिमाइंड करूया. तर याच्यामध्ये जो आहे ग्राफ तो बघा इथं काढलेला आहे आपण. त्याचं व्ही आय कॅरेक्टरिस्टिक तर ते आहे एक्स ॲक्सिसवर व्होल्टेज, वाय ॲक्सिसवर करंट आणि त्याचा जो जर्मेनियम डायोडचं बॅरियर पोटेन्शियल आहे 0.7 वोल्ट आणि सिलिकॉनचा आहे 0.7 जर्मेनियमचा आहे 0.3 वोल्ट आणि जर्मेनियमचा आहे 0.3 वोल्ट आणि सिलिकॉनचा आहे 0.7 वोल्ट आणि त्यालाच बोलतात नी व्होल्टेज. सिलिकॉनसाठी 0.7 वोल्ट हे बघितलं तर ते आहे कॅरेक्टरिस्टिक. आता याच्यामध्ये दिलं एनर्जी लेवल डायग्राम. तर आणि फॉरवर्ड म्हणजे त्याच्यासाठी सर्किट कोणतं लागतं फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिकसाठी ते दिलं. म्हणजेच काय, याच्यामध्ये पी रिजन काय पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कनेक्ट केलं आहे, एन रिजन निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी कनेक्ट केलेला आहे. जेव्हा आपण कनेक्शन देत नाही तेव्हा काय होतात, एन रिजनमधले इलेक्ट्रॉन जंक्शन क्रॉस करून पी रिजनकडे एंटर होतात आणि जे आयन तयार होतात, जिथे इलेक्ट्रॉन येतात तिथं जे निगेटिव्ह आयन तयार होतात आणि पी रिजनकडे, आणि एन रिजनकडे पॉझिटिव्ह आयन तयार होतात आणि जो रिजन तयार होतो त्याला बोलतात डिप्लिशन रिजन. ओके, तर याच्यामध्ये डायग्राम बघा आणि राईट हँड साईडला एनर्जी लेवल डायग्राम दाखवलेले आहे. याच्यामध्ये व्हॅलन्स बँडमध्ये काय असतात, होल्स असतात आणि कंडक्शन बँड दाखवले त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर एन टाईप दाखवले आणि पी टाईप दाखवले. ओके, आणि याच्यामध्ये जे बॉर्डर दाखवले डॅश जे थोडंसं आपण स्टेपसारखं स्टेअरकेससारखं, तर ते जे आहे तो रिजन जो आहे तो आहे डिप्लिशन रिजन. तर बघूया तर काय होतं याच्यामध्ये फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. when PN junction diode is connected in forward bias, its negative N region has a free electrons. Refer figure A. Is in conduction band and P region has holes in valence band. P region has a slightly higher energy level. Let us consider a single electron movement from निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. तर याच्यामध्ये बघा की एनर्जी लेवल डायग्राममध्ये फॉरवर्ड बायसचे बघा एनर्जी लेवल डायग्राममध्ये कसं असतं, पी रिजन हे व्हॅलन्स बँडमध्ये असतात. पी रिजनमधले जे होल असतात ते कुठं व्हॅलन्स बँडमध्ये असतात. एन रिजनमधले जे होल आहेत ते कंडक्शन बँडमध्ये जातात जेव्हा फॉरवर्ड बायस होते तेव्हा. आणि त्याच्यामुळं काय होतं, आणि याच्यामध्ये डायग्राममध्ये काय जी होल म्हणजे एनर्जी लेवल जी आहे व्हॅलन्स बँडची होलची ती कशा इलेक्ट्रॉनपेक्षा थोडीशी जास्त असते. पी रिजनमधली जी एनर्जी लेवल आहे ती एन रिजनपेक्षा थोडीशी काय असते, जास्त असते. एवढं लक्षात ठेवा. ओके, तर याच्यामध्ये काय होतं मग एका इलेक्ट्रॉनचं आपल्याला जी डायग्राम ए आहे त्याच्यामध्ये एका इलेक्ट्रॉनचं मोशन दाखवता येईल. म्हणजे काय, एन रिजनकडं जंक्शन क्रॉस करून पी रिजनकडे इलेक्ट्रॉन मूव्ह होते. जेव्हा बॅरियर पोटेन्शियल 0.7 पेक्षा जास्त होईल इन केस ऑफ सिलिकॉन अँड 0.34 इन केस ऑफ जर्मेनियम. ओके, नंतर बघूया काय
it repelled by the negative terminal, so it travels through the n region as a free electron in conduction band. आता याच्यामध्ये काय होतं, जर आपण फॉरवर्ड बायस केलं तर काय होतं, निगेटिव्ह टर्मिनलमुळे काय होतं, इलेक्ट्रॉन एन रिजनकडनं रिपेल होतात आणि ते मग ते इलेक्ट्रॉन कुठे जातात, कंडक्शन बँडमध्ये मूव्ह होतात फ्री फ्रॉम, ते असतात फ्री इलेक्ट्रॉन. नंतर नियर द जंक्शन इट जम्प्स फ्रॉम द कंडक्शन बँड, इट रिकम्बाईन्स विथ होल. आणि मग काय करतं, जंक्शन जवळ काय करतात ते जे एन रिजनमधले इलेक्ट्रॉन फ्री इलेक्ट्रॉन आहे ते जंक्शनकडे मूव्ह होतात, जम्प करतात आणि कशाची, होलशी रिकम्बाईन होतात. आणि रिकम्बाईन विथ होल अँड बिकम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स बँड. आणि काय होतात, होलशी कंबाईन करून होलशी रिकम्बाईन होतात कुठे, व्हॅलेन्स बँडमध्ये. ओके. नंतर नाव इट इज इन पी रिजन, इट ट्रॅव्हल थ्रू द पी रिजन ॲज अ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन अँड फायनली इज कलेक्टेड बाय टर्मिनल ऑफ द बॅटरी. आता याच्यामध्ये काय, कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन होतात, नंतर ते काय होतात, एन रिजन पी रिजनकडे जे होल असतात, होलशी रिकम्बाईन होतात, म्हणजे व्हॅलेन्स बँड, होलच्या व्हॅलेन्स बँडमध्ये येतात, म्हणजे काय रिकम्बाईन होतात, म्हणजे त्याला बोलतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आणि नंतर पी रिजनमध्ये काय होतात, इलेक्ट्रॉन आले तर त्याला बोलतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फायनली कुठे मूव्ह होतात, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरीकडे. ओके. आणि मग जो करंट फ्लो होतो त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनने करंट फ्लो होतो. क्लिअर. आता बघूया रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स. तर रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय, तर P type of semiconductor connected to negative terminal of battery, N type of semiconductor connected to positive terminal of battery, राईट. आणि त्या बायसिंगला काय बोलतात, रिव्हर्स बायस. मग बघितलं आपण, पी रिजन निगेटिव्हला कनेक्ट केलं आहे, एन रिजन पॉझिटिव्हला कनेक्ट केलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं, जे डिप्लेशन रिजन आहे, मग म्हणजेच का अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट होऊन ते जंक्शन काढणं काय होतं, दूर जातात आणि मग त्याच्यामध्ये जे डिप्लेशन रिजन आहे तो वायडर होतो, राईट. आणि वायडर झाल्यामुळं मग तुम्हाला ते याच्यामध्ये एनर्जी लेवल डायग्राममध्ये दिसते बघा, व्हॅलेन्स बँड जे पी रिजन आहेत, पी रिजनमधले जे होल आहेत आणि कंडक्शन बँडमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत ते जंक्शनकडनं काय होतात, जंक्शनकडनं थोडेसे दूर झालेले दिसत आहे. डॅश लाईनकडे बघू शकता तुम्ही. ओके. आणि वरच्या लाईनमध्ये जंक्शन क्रॉस करताना म्हणजे जे स्टेअर केसवाली लाईन आहे ते काय, तो जंक्शनचा डिप्लेशन रिजनचा भाग आहे, जंक्शनचा भाग आहे, राईट. ते याच्यापासून दूर जातात. क्लिअर. तर याच्यामध्ये रिव्हर्स बायसमध्ये पुन्हा काय होतं, पुन्हा बघूया आता रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक. इन रिव्हर्स bias, in reverse bias, as explained earlier, free electrons in n region go away from the junction and hole in the p region move away from the junction. म्हणजे काय होतं, रिव्हर्स बायसमध्ये रिव्हर्स बायसमध्ये जर झालं तर एन रिजनमधले जे इलेक्ट्रॉन आहेत जंक्शनपासून दूर जातात, मूव्ह होतात, आणि होल जे आहेत पी रिजनमधले ते पण जंक्शनच्या म्हणजे जंक्शन फ्रॉम पासून दूर होतात, म्हणजे अवे जातात. आणि मग नंतर बघा, ॲज शोन इन फिगर 1.11a, द लिव्हिंग इलेक्ट्रॉन्स नियर द जंक्शन लिव्ह मोर पॉझिटिव्ह आयन्स. म्हणजे काय होतं, मग काय, द लिव्हिंग इलेक्ट्रॉन नियर द जंक्शन, ओके, लिव्ह मोर पॉझिटिव्ह आयन्स and leaving hole near the junction more negative ions. It reserves the wider depletion layer. Refer energy level diagram. In reverse bias, conduction band electron and valence band holes go away from the junction. The width of the barrier or depletion layer gets wider till it becomes equal to the battery voltage.
तर याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, जर काय होतं रिव्हर्स बायस केल्यामुळं ते पी रिजनमधले जे एन रिजनमधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते जंक्शनपासून दूर जातात, पी रिजनमधले होल जंक्शनपासून दूर होतात आणि जिथून ते मूव्ह होतात ना वाईड, तर तिथं जिथून जंक्शनपासून जर लांब गेले, जिथून मूव्ह झाले तिथं काय जर एन रिजनकडे पॉझिटिव्ह आयन क्रिएट होतात आणि पी रिजनकडे निगेटिव्ह आयन क्रिएट होतात. आणि असं जर झालं तर त्याच्यामुळं काय होतं, जी डिप्लेशन रिजन आहे, जी बॅरियर आहे ते बॅरियर ते वायडर होत जातं. आणि कुठपर्यंत होतं ते वायडर, जोपर्यंत त्याचा जो पोटेन्शियल बॅरियर व्होल्टेज आहे तो 0.7 म्हणजे जे बॅटरीचं व्होल्टेज आहे त्याच्या इक्वल होईपर्यंत ते वायडर होत राहतं. ओके, असं आहे. आता बघूया. आणि त्याच्यानंतर आपण एनर्जी लेवल डायग्राममध्ये बघितलं की कंडक्शन बँडमधले इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्स बँडमधले जे होल्स आहेत ते आपले जे जंक्शन आहे, जे बॅरियर आहे, ते डिप्लेशन रिजन आहे त्याच्यापासनं दूर गेलेले आपल्याला दिसत आहेत एनर्जी लेवल डायग्राममध्ये. इथे बघू शकता रिव्हर्स बायसच्या राईट हँड साईडची जी डायग्राम आहे एनर्जी लेवल डायग्राम, त्याच्यामध्ये नेट टच काढलेलं आहे पी आणि एन रिजनच्या मध्ये. ओके, आता ॲप्लिकेशन बघूया डायोडचे. तर याच्यामध्ये बघा ॲप्लिकेशन्स ऑफ डायोड. ॲज we studied, PN junction diode conducts only in one direction when it is forward bias. The application of such diode is to convert bidirectional AC supply into unidirectional DC supply. This process is known as rectification. Let us see the typical power supply and use of a डायोड इन रेक्टिफायर. आता याचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन कुठं वापरलं जातं, तर डायोड पी एन जंक्शन डायोड फॉरवर्ड बायसमध्ये कंडक्ट होतं किंवा फॉरवर्ड बायस आणि किंवा करंट ओन्ली वन डायरेक्शनमध्ये फ्लो होतं किंवा जे ते फॉरवर्ड बायसमध्ये. आणि त्याचं मेन जे ॲप्लिकेशन आहे तो काय करतं, इट कन्वर्ट्स बाय डायरेक्शनल ए सी करंट, बाय डायरेक्शनल ए सी करंटचं कन्वर्जन करतं युनिडायरेक्शनल डी सी करंटमध्ये आणि त्या प्रोसेसला बोलतात रेक्टिफिकेशन. आणि हे कुठं टिपिकल पॉवर सप्लायमध्ये प्रोसेस होते, जिथं डायोड ॲज अ रेक्टिफायर म्हणून काम करतो. ओके, तर याच्यामध्ये बघूया ब्लॉक डायग्राम ऑफ ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. तर ब्लॉक डायग्राममध्ये पॉवर सप्लायमध्ये बघा का कोणकोणते ब्लॉक आहेत, तर ए सी व्होल्टेज आहे, नंतर 230 व्होल्ट ए सी दिलं आहे, त्याची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. नंतर ट्रान्सफॉर्मर काढले, ट्रान्सफॉर्मरचं जे लेफ्ट हँड साईडला वाइंडिंग आहे ते आहे प्रायमरी वाइंडिंग, राईट हँड साईडला जी वाइंडिंग आहे त्याला बोलतात सेकंडरी वाइंडिंग, मधल्या दोन जे रेषा आहेत त्याला बोलतात ट्रान्सफॉर्मर. ते आयसोलेशनसाठी वापरतात शॉकप्रूफ हो म्हणून, त्याच्यामध्ये शॉक लागत नाही. नंतर आहे सेकंडरीला रेक्टिफायर जोडलेलं असतं. रेक्टिफायर काय करतं, बायडायरेक्शनल ए सी करंटचं कन्वर्जन युनिडायरेक्शनल डी सी करंटमध्ये करतं. नंतर रेक्टिफायरचं आउटपुट तुम्हाला मिळतं पल्सेटिंग डी सी, ते डायग्राममध्ये वेव्हफॉर्म दाखवलेली आहे. रेक्टिफायरच्या नंतर ते पल्सेटिंग डी सी, मग ते आपल्याला प्युअर डी सी पाहिजे असते. पल्सेटिंग डी सी म्हणजे ते त्याच्यामध्ये रिपल असतात, म्हणजे अनवॉन्टेड ए सी सिग्नल त्याला बोलतात रिपल. आणि नंतर दाखवल्यानंतर असतं फिल्टर काय होते, जे इट रिमूव्ह द रिपल म्हणजे अनवॉन्टेड ए सी सिग्नल रिमूव्ह करतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला जे मिळतं ते अप्रॉक्सिमेटली डी सी सप्लाय डी सी व्होल्टेज मिळतं. आणि जर तुम्हाला एकदम कॉन्स्टंट व्होल्टेज करायचं त्याच्यासाठी लावलेला फिल्टर नंतर सर्किट लावतात. जे फिल्टरचं जे आउटपुट आहे ते जोडलेलं असतं व्होल्टेज रेग्युलेटरला. व्होल्टेज रेग्युलेटरला दिलं तर तुम्हाला जे व्होल्टेज रेग्युलेटरचं जे आउटपुट आहे ते प्युअर डी सी मिळतं. ओके, अशी आहे ब्लॉक डायग्राम. आता आपण वाचून बघूया. ओके, एनी डी सी पॉवर सप्लाय इट मे बी in a radio circuit, in TV circuit or computer circuit consists of certain main blocks as shown in figure 1.12. Only difference is
इन देअर रेग्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स. आता याच्यामध्ये डायोड रेडिओ सर्किटमध्ये, टी व्ही सर्किटमध्ये, कम्प्युटरच्या सर्किटमध्ये जे मेन ब्लॉक असतं तर तो भाग असतो पॉवर सप्लायचा. आणि एक फक्त याच्यामधला डिफरन्स काय, रेग्युलेशन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे व्होल्टेज कमी जास्त असतं त्याच्यानुसार. ॲज वी नो दॅट वी गेट AC सप्लाय ऑफ 230 volt 50 hertz and normally electron circuits require low voltage DC regulated power supply. आपल्याला माहिती आहे डोमेस्टिक पर्पजसाठी किती व्होल्ट असतं घरात, 230 व्होल्ट, आणि त्याची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्ज. त्याच्यातून करंट असतो 1 to 5 अँपिअरच्या रेंजमध्ये करंट असतो. ओके. आणि हे जर झालं तर आपल्याला जे सर्किट ऑपरेट करायचं असतं ना, जे डायोड किंवा सेमीकंडक्टर, त्याला एक लो व्होल्टेज लागतं आणि ते लागतं DC रेग्युलेटेड पॉवर. म्हणजे ते लो व्होल्टेज लागतं DC डायरेक्ट युनिडायरेक्शनल करंट. त्याच्यासाठी आपण DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय वापरतो. ओके. आणि मग AC इज कन्वर्टेड इंटू स्मूथ DC बाय ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर अँड फिल्टर सर्किट. मग ACचं कन्वर्जन स्मूथ DCमध्ये करतात. कोण कोण करतात ते ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर आणि फिल्टर सर्किट वापरून. देन द प्रॉपर रेग्युलेटर सर्किट रेग्युलेट द व्होल्टेज अँड द करंट. आणि नंतर काय करतं, जे रेग्युलेटर सर्किट आहे ते प्रॉपर व्होल्टेजचं रेग्युलेशन म्हणजे कॉन्स्टंट व्होल्टेज आणि करंट देण्याचं काम करतं. डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेलं कोणते फिगर 1. ते दाखवलं आहे फिगर कोणत्यामध्ये 1.12 मध्ये, राईट. नंतर फिगर 1.12 शो द डिटेल ब्लॉक डायग्राम ऑफ सच पॉवर सप्लाय अँड विथ वेवफॉर्म. आता याच्यामध्ये डायग्राम बघितली आणि त्याचं वेवफॉर्म पण बघितलं आणि मी थोडंसं तुम्हाला इंट्रोडक्शन पण दिलं होतं. ओके. आता बघूया ट्रान्सफॉर्मर काय करतं. तर हे जे ट्रान्सफॉर्मर असतं, ट्रान्सफॉर्मरचे 2 टाईप असतात. एक असतं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आपण जे सर्किटमध्ये वापरतो किंवा जे सगळे वापरतो आपण ट्रान्सफॉर्मर इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये, ते सगळे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतात. ओके. इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटमध्ये, रेडिओमध्ये म्हणा, टी व्हीमध्ये म्हणा, कम्प्युटरमध्ये, त्याच्यामध्ये सगळे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतात. ओके. बघू आता ट्रान्सफॉर्मर फंक्शन. The function of transformer is to transfer 230 volt AC into require AC voltage. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं स्पेसिफिकेशन दिलेलं असतं. ते ट्रान्सफॉर्मर काय करतं, 230 AC वोल्ट जे आहे त्याला रिक्वायर म्हणजे स्टेप डाऊन करून देतं 12 व्होल्ट. ACमध्येच 12 व्होल्ट, 15 व्होल्ट, 24 व्होल्ट त्याचे स्पेसिफिकेशन. आणि त्याचे जेव्हा ते व्होल्टेज आपल्याला कमी करून देतं, ट्रान्सफॉर्म करून देतं, तर तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही. ओके. फक्त ते ट्रान्सफर करतं. ओके. नंतर बघा, इट डिपेंड्स अपॉन द लोड. ते कशावर डिपेंड करतं, ते लोडवर डिपेंड करतं. विच इज टू बी कनेक्टेड अक्रॉस द पॉवर सप्लाय. ते कोणतं लोड किती आहे आणि पॉवर सप्लायच्या अक्रॉस किती लोड कनेक्ट केला आहे त्याच्यानुसार ते व्होल्टेज देतं. फॉर एक्झाम्पल, a tape recorder of 12 volt is to be connected across it, then a step down transformer of 12 volt is connected. जर त्याच्या अक्रॉस जर 12 व्होल्टचा टेप रेकॉर्डर लावलेला असेल तर आपल्याला त्याचा जो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर ते 12 व्होल्टचा वापरावा लागतो. अनदर फंक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज टू प्रोव्हाइड आयसोलेशन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. ट्रान्सफॉर्मरचं दुसरं एक जसे फंक्शन आहे तो आयसोलेशन ठेवतं. कशामध्ये, प्रायमरीमध्ये आणि सेकंडरी वाइंडिंगमध्ये सेपरेट. ते 2 लाईनने दाखवते आयसोलेशन ठेवण्यासाठी. म्हणजे काय, त्याच्यामुळं ड्यू टू दिस सेपरेशन पॉवर सप्लाय बिकम शॉक प्रूफ. ते सेपरेशन ठेवल्यामुळं जे पॉवर सप्लाय ते शॉक प्रूफ होतात. ओके. याच्यानंतर बघूया, याच्यानंतर आहे की द क्वालिटी ऑफ ट्रान्सफॉर्मर प्लेज अँड
important role because of transformer rating depends on the operating voltage and its current capacity. म्हणजे जी क्वालिटी आहे ट्रान्सफॉर्मरची ती ती इम्पॉर्टंट रोल प्ले करते आणि ते जे ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये जे रेटिंग आहे ते ट्रान्सफॉर्मर रेटिंग असते त्याच्यामध्ये ते असतं ऑपरेटिंग व्होल्टेज आणि करंट कॅपॅसिटी. त्याच्यामध्ये ही मेन काय ट्रान्सफॉर्मरची जी क्वालिटी आहे ती ट्रान्सफॉर्मरची क्वालिटी त्याच्या ऑपरेटिंग रेंज आहे जे ट्रान्सफॉर्मरची रेटिंग आहे त्याच्यावर डिपेंड करते. म्हणजे ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे आणि त्याची करंट कॅपॅसिटी किती आहे, राईट. नंतर इफ टेप रेकॉर्डर टेक्स 220 milliampere करंट देन द ट्रान्सफॉर्मर शुड सप्लाय 12 volt up to 250 milliampere current. Hence the transformer of 12 volt to 50 milliampere 12 volt 500 milliampere is required. If transformer current rating is 150 milliampere, then the voltage of the transformer does not remain 12 volt. It drops. The tape recorder may not operate विथ धिस व्होल्टेज. म्हणजे कसं असतं त्याचे व्होल्टेज आणि करंट रेटिंग जसं टेप रेकॉर्डरला रिक्वायर आहे तसं लागतं. आता टेप रेकॉर्डरला जर व्होल्टेज करंट लागत असेल 220 milliampere तर ट्रान्सफॉर्मरची जर व्होल्टेज जर करंट आणि व्होल्टेज आणि रेटिंग असेल व्होल्टेज आणि करंट रेटिंग 12 volt आणि 250 milliampere तर टेप रेकॉर्डर व्यवस्थित ऑपरेट होतो. किंवा त्याच्या जागी जर आपण मग 12 volt आणि 500 milliampere जर वापरलं तरी टेप रेकॉर्डर चालतो. आणि जर ट्रान्सफॉर्मरची करंट रेटिंग जर 150 milliampere असेल आणि व्होल्टेज असेल 12 volt तर जो टेप रेकॉर्डर आहे तो ऑन होत नाही. ते जे 12 volt आहे 12 voltमधला काही व्होल्ट त्याच्या अक्रॉस ड्रॉप होऊन जातो. म्हणजे काय त्याच्यात त्याला प्रॉपर करंट मिळत नाही. किती 220 पाहिजे milliampere तर 150 असेल तर तो टेप रेकॉर्डर चालत नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रेक्टिफायर काय असतं ते बघूया. चालेल. याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असेल, आज काय बघितलं आपण फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एनर्जी लेवल डायग्राममध्ये फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक, रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक, एनर्जी लेवल डायग्राम. नंतर बघितलं ब्लॉक डायग्राम, ॲप्लिकेशन ऑफ डायोडमध्ये ब्लॉक डायग्राम ऑफ पॉवर सप्लाय. नंतर ट्रान्सफॉर्मरचं इन्फॉर्मेशन बघितलं. नंतर डिटेलमध्ये रेक्टिफायर काय असतं ते बघूया. तर इनफ फॉर टुडे. ठीक आहे.